जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मन हेची राम जनी मेघश्याम, देही आत्मा राम पाहे डोळा. पाहुनिया डोळा स्वरूपी मुरावे, वाचेसी असावे राम नाम. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थांना नतमस्तक होऊन वंदन करते. तुम्हा सर्व श्रोत्यांना अभिवादन करते आणि आत्मारामाच्या स्वानुभव निरूपण या प्रकरणाला किंवा या समासाला सुरुवात करते. आत्तापर्यंत शिष्यानी सद्गुरूकडून नाशिवंत काय, अशाश्वत काय हे सगळं जाणून घेतलं होतं. शास्त्रग्रंथाची त्यांनी प्रचितीही घेतली होती. सद्गुरूंनी त्याचे अनुभव त्याला सांगितले होते. त्याचं श्रवण चिंतन करून त्या दिशेने वाटचाल सुरू केली होती. त्यालाही गुरुप्रचितीच्या पाऊलखुणा दिसायला लागल्या होत्या. आत्तापर्यंत त्यांनी शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती, ग्रंथप्रचिती अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत या प्रकाराने आत्तापर्यंत त्यांनी परोक्ष ज्ञान घेतलं होतं. परईक्ष ज्ञान, दुसऱ्याच्या डोळ्याने पाहिलेलं ज्ञान. परईक्ष दुसऱ्याचा डोळा म्हणजे याचा अर्थ दुसऱ्याच्या डोळ्याने असं नाही, तर प्रत्यक्षात स्वतः अनुभव न घेता दुसऱ्यांनी सांगितलेलं, दुसऱ्यांनी लिहिलेलं, दुसऱ्यांनी दाखवलेलं असे जे सगळ्या गोष्टी असतात त्या प्रकारे त्यांनी सर्व ज्ञान मिळवलं होतं. शास्त्रग्रंथाचं ज्ञान आपण वाचतो ते सुद्धा दुसऱ्यांनी लिहिलेलं आपण वाचत असतो आणि तेही त्यांना आलेले अनुभव आपण वाचत असतो. सद्गुरू जेव्हा सांगतात तेव्हा ते सुद्धा परोक्ष ज्ञान असतं, कारण सद्गुरूंनी ती अनुभूती घेतलेली असते आणि ती आपल्याला ते सांगत असतात. म्हणजे चांद्रशाखा न्यायाप्रमाणे तो बघ तिकडे चंद्र आहे, दिसतोय का तुला, एका झाडाच्या त्या फांदीच्या आड असा आहे, असं ते आपल्याला लांबून दाखवत असतात. त्यांनी तो आधीच पाहिलेला असतो, आपल्याला ते दाखवतात. हे जे सगळे आहे ते त्याला परोक्ष ज्ञान असं म्हटलं जातं. त्याप्रमाणे त्यांनी आत्तापर्यंत सगळं परोक्ष ज्ञान मिळवलं होतं. साधना केली होती, अनन्य भक्ती होती आणि सद्गुरूच्या ठिकाणी शरणागत भावसुद्धा होता. या सगळ्याच्या सहाय्याने आता तो स्वतः ज्ञान घ्यायला सिद्ध झालेला होता. आता जे ज्ञान त्याला घ्यायचं होतं ते त्याचं त्यानेच घ्यायचं होतं. त्या आत्मज्ञानाची प्राप्ती आपली आपणच करून घ्यायला हवी, कारण ती आपल्यालाच करावी लागते. अनुभव आपण दुसऱ्याचे ऐकू शकतो, पण स्वतःचा अनुभव हा स्वतःच घ्यावा लागतो. आता मात्र तो या अपरोक्ष ज्ञानासाठी म्हणजे स्वतःचं स्वतः अनुभूती घेण्यासाठी सिद्ध झालेला आहे. श्रीगुरु हे अज्ञानी जीवाचं आश्रयस्थान आहे. त्यांच्या प्रेरणेने सर्व भ्रांती दूर झालेली आहे. आता सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे त्याला ते आत्मज्ञानही प्राप्त झालेलं आहे. आता इथे सद्गुरू त्याला सांगतात, आता तुला काय अनुभव आले तेही आम्हाला कळू दे. आत्तापर्यंत मी तुला माझे अनुभव सांगत होतो, आता तुझे काय अनुभव आहेत तेही इतरांना मार्गदर्शक ठरतील. आता ते अनुभव तू सांग. आता आपले अनुभव शिष्य कथन करणार आहे, म्हणून याला स्वानुभव निरूपण समास असं म्हटलं आहे. आपल्या
आपला अनुभव सांगण्यापूर्वी ज्यांच्या कृपेने हा अनुभव आला, त्या सद्गुरूंना शिष्यानी अभिवादन केलेलं आहे. परब्रह्म आणि शिष्य यांना जोडणारा दुवा म्हणजे सद्गुरू आहेत. ते खरं तर भूदेवच आहेत. या भूतलावरचे देवच आहेत, ईश्वरच आहेत. आमच्यासाठी शबलत्व धारण करून सद्गुरूचं रूप त्यांनी घेतलेलं आहे. अशा या सद्गुरूंना अभिवादन करण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांना शरणागत झाल्याची भावना व्यक्त करण्याकरता किंवा त्यांचं सुमनं गाण्याकरता त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्यांचंच सद्गुरूंची स्तुती त्यांनी केलेली आहे. जय जयाजी स्वामी सर्वेश्वरा, आम्हा अनाथांची या माहेरा, सार्थक झाले जी दातारा, तुमच्या कृपा कटाक्षे श्रीराम. या मनाचे निसंगती, जन्म घेतले पुनरावृत्ती, माया माईक असोनी भ्रांती, वरपडा झालो तो श्रीराम. या पहिल्या काही ओव्यातून सत्शिष्य आपल्या सद्गुरूंची स्तुती करतोय, प्रशंसा करतोय. तुमच्या कृपेमुळे माझ्या जीवनाचं सार्थक झालं. जे अंतिम ध्येय आपलं असतं जीवनाचं मनुष्य जन्मामध्ये, ते मला तुमच्यामुळे प्राप्त झालं. आपण भूतलावरचे प्रत्यक्ष परमेश्वर आहात. आपला जय जयकार असो. माझ्यासारख्या हीन दीन गरीब असणाऱ्या अनाथांचं आपण आश्रयस्थान आहात. गुरु शिष्याचं नातं हे पिता पुत्रासारखं असतं. श्री गुरु ज्ञानदान करत असतात आणि ज्ञानासारखं ऐश्वर्य नाही. हे ऐश्वर्याचं दान करणारे सद्गुरू आहेत. म्हणून तो म्हणतो, सार्थक झाले जी दातारा, तुमच्या कृपा कटाक्षे. त्यांच्यासारखा दानी दातारा भेटला म्हणून जीवाचं सार्थक झालं. वासनेच्या पोटी जन्म घ्यावा लागतो. ती वासना आम्ही मायेमध्ये गुंतल्यामुळे निर्माण होते. त्यामुळे ही वासना शेवटी राहते आणि मग ती अंतेमती सागती असं जे म्हणतात, त्याप्रमाणे आपल्याला जन्म येतो. म्हणजे अगदी मरण्याच्या क्षणी कॅमेरामध्ये जसं आपण फोटो काढतो, फोटो काढताना सगळ्यांनी असं उभं राहा, तसं उभं राहा, असं हसा, तसं हसा, ह्यानी इकडे व्हा, ह्यानी मागे व्हा, त्यांनी पुढे व्हा, ह्यानी इकडे बघू नका, समोर बघा, हे सगळ्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या जातात. आणि प्रत्यक्ष ज्या वेळेला क्लिक केलं जातं, त्यावेळेला जो जसा असेल तसा त्याचा फोटो येतो. मग कोणी चुकून त्याच क्षणाला इकडे बघतं, नाहीतर कोणाचे तरी डोळे तरी मिटले जातात आणि तेच क्लिक केलं जातं. हे जे क्लिक करणं आहे ना, ते म्हणजे ज्या वेळेला प्रत्यक्ष मृत्यू येतो, मृत्यू जेव्हा क्लिक करतो, त्यावेळेला आपल्या मनामध्ये जी शेवटची वासना असते, त्याप्रमाणे जन्म येतो. म्हणून अंतेमती सागती. 4 देह पाहताना आपल्या लक्षात आलेलं आहे की मला अंतेमती माझी खूप छान आहे. अगदी ते अगदी मृत्यूच्या त्या क्षणाला मला अगदी असं वाटलं आपण राजा महाराजा चक्रवर्ती व्हावं असं वाटलं मला. त्या कल्पनेने मला मरण आलं. ती वासना माझी तिथे क्लिक झाली. हे जरी सगळं खरं असलं तरी याचा अर्थ मी चक्रवर्ती सम्राट होईन असं नाही. राजा महाराजा व्हावं हे वाटलं, हे छान आहे. पण म्हणून मी चक्रवर्ती सम्राट होईन असं नाही. त्याचं कारण भगवंत बाकीच्या आयुष्यातलं पूर्ण आपण जे जगलो आहे जीवन आत्तापर्यंतचं, त्या आयुष्यातलं जे जे कर्म संचित प्रारब्ध या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचाही रेकॉर्ड बघतो ना. आता माझा तो फारसा चांगला नाहीच आहे असं आपण गृहीत धरू. नाहीच आहे चांगला. इतका वाईट रेकॉर्ड आहे जे संचित प्रारब्ध वगैरे जे सगळं आहे ते. आणि माझी मात्र अंतेमती राजा महाराजा होण्याची होती. आता हा सगळा रेकॉर्ड पाहिल्यावरती तो म्हणेल हा काही चक्रवर्ती सम्राट होण्याच्या योग्य नाही आहे ही. मग आता एखाद्या माकडाच्या टोळीचा राजा बनवून टाकू. राजा बनवलं आहे ना,
अंतेमती सागती. राजा बनवलंय, महाराजा बनवलंय, पण कुणाचा? सर्व प्रारब्ध संचित बघून माकडाच्या टोळीचा राजा बनवला. अशा तऱ्हेने ते होत असतं. तर आजपर्यंत मी या वासनेच्या चक्रामध्ये गुंतून पडलेलो होतो, वरपडा झालो होतो. माया माईक आहे हे मला कळूनसुद्धा माझी त्यातनं सुटका होत नव्हती. पण सद्गुरू कृपेने आता ती माझी सुटका पण झालेली आहे. आता मी त्या वासनेमध्ये गुंतून पडत नाही, कारण माया माईक आहे. तिच्यात गुंतून पडायचं नाही. तिच्यात गुंतून पडलं तर ती आपल्याला मांजर उंदराला खेळवते तशी खेळवते. मांजर उंदराला खेळवते म्हणजे उंदराला मारण्यापूर्वी एकदा त्याचा चावा घेते, पुन्हा सोडते. त्याला वाटतं अरे रे आपण सुटलो वाटतं, पुन्हा त्याला पकडते, पुन्हा पंजा मारते. म्हणजे त्याला सतत सुखदुःखाचे चटके देत राहते. हे आता माझ्या पक्क लक्षात आलेलं आहे. आता मी या मायेमध्ये गुंतून राहणं शक्यच नव्हतं आणि त्यासाठी सद्गुरूंनी जे मला मार्गदर्शन केलं ते मला अतिशय उपयोगी पडलं. आता याच्यातनं माझी सुटका झालेली आहे. बरं, याच्यातनं सुटका झाली तरी मला जायचं आहे कुठे? तर सद्गुरू हे माझं परब्रह्माकडे नेणारं द्वार आहे. द्वार हा शब्द, दरवाजा आहे, दार आहे असं नाही म्हणत. कारण सद्गुरू हे द्वार आहे. द्वार म्हणजे मोकळं असतं, त्याला भिंत वगैरे नाही, सहजपणे जाऊ शकतो. द्वारा याचा अर्थ रिक्त, पूर्णपणे मोकळं, कुठलीही अडचण नाही, सहज आत जाऊ शकता. तुम्ही त्यातून सहज आत जाऊ शकता, असं हे सद्गुरूंचं द्वार आहे. ते उघडं द्वार आपल्याला बोलवत असतं. उघडं द्वार आपल्याला बोलवत असतं म्हणजे बघा, आपलं सहज तिथे लक्ष जातं. आपण साधं व्यवहारातलं उदाहरण घेतलं तर लिफ्ट नेमकी बंद आहे. आजकाल लिफ्ट असल्यामुळे हा प्रसंग येत नाही म्हणून मी म्हटलं की लिफ्ट नेमकीच बंद आहे आणि मला जिना चढून वरती जायचं आहे. आता जिना चढून मी वरती जाते त्यावेळेला जी दारं मला लागतात त्या दारामधलं दारं बंद पण असतात. मग तिथे आत डोकावण्याचा प्रश्नच येत नाही, बंदच असतं. पण काही जर एखादं दार मोकळं असलं, बाहेरच्या खोलीत कोणीही नसलं, तरी मला सहज जाता जाता, पायरी चढता चढता आतमध्ये डोकावंसं वाटतं. ही सहज प्रवृत्ती आहे. याच्यात काही तिथे बघायचं असतं, तिथलं काही घ्यायचं असतं, तिथे काही कोणाला विचारायचं असतं, काही नाही. जाता जाता मोकळं द्वार असतं, तिथे आपण सहज आतमध्ये बघतो. ही सहज प्रवृत्ती आहे माणसाची. तसं सद्गुरूचं जे द्वार आहे त्याचं एकदा आमंत्रण स्वीकारलं की तो गुरुद्वारा बनतो. त्या गुरुच्या कृपेने त्या द्वारातून अंतर्यामी असणाऱ्या अंतरात्म्याकडे आपण जाऊ शकतो. त्या परब्रह्माकडे जाऊ शकतो जे ब्रह्मांडात आहे. असं हे सद्गुरूचं द्वार आहे. तिथे आपल्याला सहजपणे आत जाता येतं, म्हणून त्याला द्वार असं म्हटलं जातं. द्वार, दारा, दारा म्हणजे पत्नी, पत्नी म्हणजे वेगळं, दारा म्हणजे वेगळं. हे जसे शब्दांचे भेद आहेत तसं दार आणि द्वारा याच्यामध्ये सुद्धा थोडासा फरक आहे. तो असा, ते मोकळं असतं एवढंच. दार जे आहे ते कधीतरी बंद करता येतं, कधीतरी उघडता येतं, अशा पद्धतीने. आता ह्या ठिकाणी त्यांनी पुन्हा आपली भावना व्यक्त केलेली आहे शिष्यानी. तो असं म्हणतो, जी मी मानवी किंकर, एकाएकी झालो विश्वंभर, संदेह तुटला थोर, यातायातीचा श्रीराम. मी संसाराहून सुटलो, पैल पार पावलो, मीच सकळ विस्तारलो, सर्वाभूती श्रीराम. इथे या मीमध्ये शिष्याला कुठलाही अहंकार नाही. भगवंत जसं सांगतो अहम वैश्वानरो भूत्वा, इथे त्याला गर्वाने तो सांगत नाही अहम. हे सांगण्यापुरता मी वापरलेला आहे. हा माझा मी विश्वाकारच होऊन गेलेला आहे. मी माझा हा सीमित नश्वर संसारातून
हे मी माझेचं जे चाललेलं होतं, त्या संसारातून मी सुटलो. आता माझा मी इतका सूक्ष्म झाला, इतका सूक्ष्म झाला आहे आणि जेवढं सूक्ष्म तेवढं व्यापक हा नियम आहे. त्या नियमानुसार मीच सकळ विस्तारलो सर्वाभूती. हे विश्वाकार होणं आहे. हे विश्वची माझे घर ही भावना आहे. आत्तापर्यंत कुठला कोण मी एवढूसा यत्किंचित माणूस होतो, जो मी माझेला घट्ट धरून होतो, किंकर होतो. केवढा गर्व होता, माझं असं, माझं तसं, माझं तसं. पण जसजसं मी एक एक मी, माझं, अहंता, अहंकार, दर्प हे सगळं सोडत गेलो आणि सूक्ष्म मी आता माझ्यातला जो राहिला होता, तो सुद्धा माझा सगळीकडे विस्तारून दूरवर पसरलेला आहे. हा कसा पसरतो? खरं सांगण्याचं तात्पर्य एकच असतं, की मी अगदी सूक्ष्म झालं म्हटलं तरी हरकत नाही आणि मी पूर्ण विस्तारलो म्हटलं तरी हरकत नाही. कसं आहे, एकदा 2 साधू पुरुष एकमेकांना भेटले. त्यांचे दोघांचे अनुयायी बरोबर होते. अर्थात अनुयायी म्हणजे शिष्य बरोबर होते. पण सगळेच शिष्य काही परिपूर्ण अवस्थेला गेलेले नव्हते. शिष्य होते, शिकत होते, त्यांचं आचरण करत होते. आणि हे 2 साधू पुरुष जे आहेत ते परिपक्व झालेले होते, पूर्ण झालेले होते. आणि तरीसुद्धा ते एकमेकांना भेटले, की ते एकमेकांच्या विरुद्धच बोलायचे. ती त्यांची बोलण्याची स्टाईल होती. याचा अर्थ त्यांच्यात भांडण होतं असं नाही. पण त्या शिष्यांना मात्र वाटायचं, काय हे दोघं एकमेकांशी भांडतायत, हे काही बरोबर नाही. त्या साधूंचं बहुतेक पटत नाही, या दोघांचं, आपल्या सत्पुरुषांचं काही पटत नाही. दोघं 2 दिशेला जाऊन उपासना करतात का काय कुणास ठाऊकी. आणि त्याप्रमाणेच झालं. तो एक साधू होता, तो दुसऱ्याला म्हणाला, "तू कुठल्या बाजूला जाणार आहेस बाबा? आता आपण इथे भेटलो." तो म्हणला, "मी या दिशेला जाणार आहे, मी पूर्वेला जाणार आहे." "ठीक आहे, मी पश्चिमेला जातो." आपलं दोघंही 2 बाजूला जाऊन उपासना करायला लागले, परिपूर्ण झाले. बरेच दिवसानंतर पुन्हा दोघं एकमेकांना भेटले. शिष्य बरोबर होतेच. अरे बापरे! भेटले का आता? काय म्हणतात कुणास ठाऊकी. इतके दिवस शोध घेता घेता, "अरे तू काय कमावलंस रे?" असं एकाने दुसऱ्याला विचारलं. तो म्हणला, "खरं सांगू का? मी माझ्या स्वतःमधला मीच हरवून टाकलाय. त्याची कसलीही निशाणी मागे सोडली नाही. आता मी नाहीच, तोच आहे. त्याच्याच प्रवाहात मी मला वाहून दिलेलं आहे. मी कोणीतरी आहे यापेक्षा मी नष्ट होण्यातच शक्ती जास्त आहे. असं जगण्यातच केवढा मोठा आनंद आहे, शांती आहे, सौंदर्य आहे, हे आता माझ्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे मी नाहीच, सर्वं खलु इदं ब्रह्म, प्रज्ञानं ब्रह्म." असं त्यांनी सांगितलं. आणि तो पहिला जो होता तो दुसऱ्याला म्हणाला, "तुला काय वाटतं रे? तुझं काय झालं?" तो म्हणला, "आता मी सर्वत्र मीच झालो आहे. आता मीच सगळीकडे पसरलेलो आहे. बाकी दुसरं कोणी शिल्लकच नाही. जे काही चालतं ते माझ्याच इच्छेने चालतं. मीच घडवणारा, मीच नष्ट करणारा. अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म. मीच सगळीकडे पसरलेलो आहे." असं म्हणून दोघांनी एकमेकांना मिठी मारली. दोघं विरुद्ध दिशेला गेले. दोघांनी सांगताना, अनुभव सांगताना वेगवेगळ्या पद्धतीने सांगितला. पण दोघांची भावना आणि दोघांचा अनुभव एकच होता. सांगण्याची पद्धत, मार्गक्रमणा करण्याची पद्धत वेगवेगळी होती. अशा तऱ्हेने हे मांडलं जातं. त्यामुळे प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळ्या पद्धतीने मांडला जातो. म्हणूनच शिष्याला सद्गुरूंनी त्याचा अनुभव मांडायला सांगितलं आहे. अनुभव जरी वेगवेगळ्या पद्धतीने, एक गाडीने जातो, एक विमानाने जातो, एक बैलगाडीने जातो, असं जसं आपण म्हणतो, हा प्रत्येकाचा जाण्याचा अनुभव वेगळा आहे, मार्गक्रमणा करण्याचा अनुभव वेगळा आहे. पण शेवटी जायचं आहे एकाच ठिकाणी आणि तिथे गेल्यावर येणारा अनुभव एकच आहे, तोच सगळ्यांचा आहे, हे निश्चित आहे. आता या सगळ्या याच्यामध्ये माझ्या नष्ट होण्याला, मी माझे, हे जे सगळं आहे ना, त्या माझ्या नष्ट होण्याला माझं अस्तित्वच विरोध करतं. कारण मी समजते ना, मी अमकी आहे, मी तमकी आहे, हे माझं अस्तित्व आहे, तेच त्याला विरोध करतं. खरं म्हणजे माझ्यातला मी नष्ट होणं गरजेचं आहे.
पण माझं अस्तित्व त्याला विरोध करतं. जीवनातलं द्वंद्वच याला विरोध करतं. जे या द्वंद्वाच्या पलीकडे जातं, म्हणजे मी माझं जिथे निर्माण होतं तिथे द्वंद्व आहेच ना. मी माझे आलं की तू तुझे आलंच. या द्वंद्वाच्या पलीकडे जे जातात तेच ब्रह्मरूप होतात. म्हणून त्यागसी सकळ वैभवाला आणि विश्वाससी माझिया बोला हे लक्षात ठेवून नश्वर गोष्टींचा त्याग केल्यामुळे शिष्यसुद्धा द्वंद्वातीत झाला आहे. संसार मायेतून मुक्त झालेला आहे. त्यालाही अहम ब्रह्मास्मी याची अनुभूती आलेली आहे आणि त्यातला अहमही त्याचा आता गळून पडलेला आहे. सद्गुरू कृपेने प्रथम त्याला शब्दाने परब्रह्माचा परिचय करून दिला. शास्त्राभ्यासाची तयारी करून दिली. नंतर माया ब्रह्म यातला फरक त्यांनी सांगितला. कारण नक्की माया कशाला म्हणायची आणि ब्रह्म कशाला म्हणायचं आहे. कारण या मायेच्या आच्छादनाखालीच ब्रह्म दडलेलं आहे. मग त्यानंतर शिष्याला सद्गुरूंनी स्वानुभव सांगितला. थोडक्यात चांद्रशाखा न्यायाप्रमाणे परब्रह्माचं दर्शन केलं. आता शिष्य सावध, साक्षेपी आणि दक्ष झालेला आहे. कारण सद्गुरू कधी आपल्याला आत्मज्ञान प्रदान करतील यासाठी त्याला सातत्याने साक्षेपी, प्रयत्नपूर्वक तर तो होताच, पण तो दक्षही झाला. आणि दुसरं सावध अशासाठी की त्यावेळेला दुसऱ्या कोणीही इतर गोष्टींनी अहम-ममच्या गोष्टींनी आपण बांधलं जाऊ नये. त्या बेड्या आपल्याला पुन्हा पडता कामा नयेत, सिद्धीच्या बेड्या पडता कामा नयेत. ह्या सगळ्यासाठी तो सावधही राहिला. त्यांनी हे सगळं करण्यासाठी साक्षेपी प्रयत्नही केला आणि आता ते ज्ञान मिळवण्यासाठी तो दक्षही झालेला होता. आणि सद्गुरूंनी त्याला सांगितलं, मी घालीन रे तुझला जेथील तेथे. हे स्वामींचं वचन त्यांनी पूर्ण केलं होतं. त्याला आता पूर्वीचं जीवन आठवलं. त्यावेळेला आपण किती किंकर होतो, क्षुद्र होतो याची जाणीव त्याला झाली. पामर होतो याची खंत वाटायला लागली. पण सद्गुरू कृपेने लोखंडाचं सुवर्ण झालं. वस्तूच्या मोहात अडकण्यापेक्षा वस्तूच्या त्यागात आनंद आहे. त्यागात शांती निरंतरम असं जे म्हटलेलं आहे ते खरं आहे. हे त्याला जाणवलं, समजलं आणि त्याने ते आचरणात सुद्धा आणलं. सद्गुरूंनी त्यांच्या म्हणजे जो परिसस्पर्श केलेला आहे, परिसस्पर्श करताना सुद्धा नुसतं परिसाने लोखंडाला टच केलं किंवा काय स्पर्श केला की त्याचं सोनं होतं असं म्हणतात, तसं नसतं. त्या सोनावरचा गंज आधी काढावा लागतो. सद्गुरूंनी तो गंज आधी त्याचा काढून टाकला. मी माझं या मोहाचा, मायेचा सगळ्याचा गंज काढून टाकला आणि मग सद्गुरू कृपेचा स्पर्श झाला आहे. तेव्हा आता त्याचं परिसस्पर्श ज्याला म्हटलं जातं तो परिसस्पर्श झाला आणि आता ह्या लोखंडाचं सुद्धा सोनं करावं त्याप्रमाणे सद्गुरूंनी त्यांच्या कृपेने आपलं सोनं केलेलं आहे. आणि म्हणून आता माझ्या लक्षात आलं आहे की वस्तूच्या मोहात अडकण्यापेक्षा त्याच्या त्यागामध्येच आनंद आहे. संसारात सीमित झालेला शिष्य भवसागरातून पैल पार होऊन आता विश्वाकार झाला होता. विश्व होऊन विचारे विश्वा माझी अशी त्याची स्थिती झाली होती. त्यामुळे शिष्य असं म्हणतो, मी करुनी अकर्ता, मी परे हुनी परता, मज मध्ये वार्ता, मी पणाची नाही श्रीराम. ऐसे जे निज बीज, गाळीव मी पणाचा फुंज, तो मुरलिया सहज, सिद्धची आदी अंती श्रीराम. खरं तर सिद्धची आदी अंती आपण पहिल्यापासून सिद्धच असतो. अगदी पोटात आईच्या असतानासुद्धा आपण परमेश्वराचंच रूप असतो. आपण त्यालाच म्हणत असतो, अरे बाबा मला ह्या गर्भाशयातनं सोडव, मला ह्या तुरुंगातनं सोडव, मी तुझंच सगळं बघणार आहे, मी तुलाच आठवणार आहे, मी तुझंच चिंतन करणार आहे. तू आणि मी काही वेगळा आहोत का?
आणि ते शुद्ध स्वरूपातच आपण असतो. देवस्वरूपातच असतो. अगदी छोटं बाळ, तान्हं बाळ आठवा. इतकं कुठलंही छोटं बाळ असू दे, एक 4 महिन्याचं पर्यंत. मग ते जे असतं ते इतकं आपल्या आनंदात गर्क असतं, हसत असतं, रडत असतं, मध्येच काहीतरी आवाज करत असतं. आपल्याच तंद्रीत, आपल्याच मध्ये मदमस्त असतं. पण हळूहळू त्याला मी म्हणजे देह हे कळायला लागतं आणि मायेमुळे त्याला भ्रम निर्माण होतो. मुळात तो सिद्ध असतो, सिद्धची आदी आणि सिद्धची अंती. आता हे सगळं करून आता मी पुन्हा सिद्ध झालोय हेही मला कळतंय. देहबुद्धीमुळे मी देह आहे, मला जन्म मरण आहे, या सगळ्या गोष्टी मी माझ्या मनानेच निर्माण करत गेलो आणि त्याच्यात मीच गुरफटत गेलो. दुसऱ्या कोणी मला गुरफटवलं नाही आहे, मीच गुरफटत गेलो. पण सद्गुरूंच्या कृपेमुळे तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. तत्त्वाचं काय आहे, कसं असतं, मीच ते तत्त्व आहे, या सगळ्याचा अभ्यास केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधना केली आणि आता देव पहाया गेलो, देव होऊन ठेलो, अशी अवस्था प्राप्त झाली. मी पूर्वीसारखा शुद्ध साक्षी देवरूप झालेलो आहे. माझ्यामध्ये अनर्थाचं निजबीज मीच भरलं होतं. मी करता, मी भोगता, मी देह, मीपणा, हे सगळं मीच पेरलं होतं. आता सद्गुरू कृपेमुळे या सगळ्या बीजाला मी पूर्णपणे जाळून टाकलेलं आहे, ज्ञानाग्नीनी जाळलेलं आहे. सद्गुरू कृपेमुळे या संकल्पनेतून मी बाहेर पडलेलो आहे. आता हा मीपणाचा जो गाळीव फुंज म्हणजे अहमची सूक्ष्म भावना, तीही आता नष्ट व्हायला लागली आहे. मीपणा, अहमभाव, बाकीचं सगळं तर केव्हाच गेलं. पण आता तो मीची जी सूक्ष्म भावना आहे ना, तीही माझी ब्रह्मस्वरूपामध्ये विरघळून जायला लागली आहे. त्यामुळे सद्गुरूंसारखाच मी सुद्धा करुणी अकर्ता या भावनेने राहतोय. मी करुणी अकर्ता हा भाव माझ्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि परावाणीच्या पलीकडे असलेला परेहून परता, त्याच्याशी मी एकरूप झालेलं आहे. म्हणजे असं या 4 वाणीसुद्धा आता पूर्णपणे शांत झालेल्या आहेत. ज्या सारख्या बडबड करत होत्या वैखरी वाणीतून, मी माझं माझं असं माझं तसं, त्याही हळूहळू आतमध्ये घेतल्या, त्या पश्चंतीमध्ये ठेवल्या. तिथे सद्गुरूंचं स्थान आहे, तिथे भगवंताचं स्थान आहे, तिथे श्रद्धा ठेवून त्यातूनही ते नामस्मरण घेऊन आतमध्ये ढकलल्या. परावाणीपर्यंत आलो. परावाणीमध्ये अत्यंत आनंद मला मिळाला आणि मग माझ्या लक्षात आलं, हा आनंदसुद्धा केवळ भास आहे, म्हणून त्या परेहून परत्याकडे जायला पाहिजे. तेथे मी त्या परावाणीच्याही पलीकडे गेलो, म्हणजे मौन्य गर्भ अवस्थेमध्ये गेलो आणि मला कळलं मी त्याच्याशी एकरूप झालो. अर्थात हे एकरूप झालो हा अनुभव जेव्हा मी घेत होतो तेव्हा मी तो सांगू शकलो नाही. पण आता सद्गुरूंनी मला तो सांगितला आहे, म्हणून मी तो आता सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आता त्यामुळे शिष्य जो आहे तो पूर्णपणे आत्मानंदामध्ये स्थित झालेला आहे. मग पुढे त्यांनी म्हटलं आहे, ऐसा शिष्याचा संकल्पू, जाणोनी बोले भवरिपू, संसार सर्प भग्न दर्पू, केला जेणे श्रीराम. ते स्वामींच्या हृदयी होते, ते शिष्यासी बाणले अवचिते, जैसे सामर्थ्ये परिसाते, लोहो अंगी बाणे श्रीराम. सद्गुरूंनी आपल्या ज्ञान खड्गाने अज्ञान नष्ट करून मृत्यूवर भवसागरावर विजय मिळवलेला असतो. म्हणून त्यांना भवरिपू, संसार सागराचा शत्रू, मृत्यूचे शत्रू, अमरत्व देणारे असं म्हटलं जातं. संसाररूपी सर्प किंवा चिखलाचा, कारण इथे 2 शब्द वापरले, भग्न कर्दमू, कर्दमू म्हणजे चिखल, आणि संसाररूपी सर्पू असंही म्हटलेलं आहे.
त्यामुळे सर्पही म्हणा, सर्पाच्या बेड्या ज्या पडलेल्या आहेत, मगरमिठी ज्याला पडलेली आहे किंवा अनेक धामिणी वगैरे त्याच्या गळ्यामध्ये या पडलेल्या आहेत, संसाररूपी असं वर्णनही दासबोधामध्ये आपण बघितलेलं आहे. त्यामुळे हा संसाररूपी सर्प किंवा चिखल याचा सद्गुरूंनी नाश केलेला आहे. भग्न कर्दमू, भग्न कंदर्पू असे पाठभेद आहेत, पण गोळाबेरीज अर्थ एकच आहे. शिष्याचा स्वरूप निश्चयाचा जो संकल्प आहे, स्वरूपनिश्चय, स्वस्वरूपाचा निश्चयो, शुद्ध ज्ञानाचा निश्चयो जो आहे, तो संकल्प बघून शिष्याच्या वासनारूपी सर्पांचा, मीपणाचा सद्गुरूंनी नाश केलेला आहे. सद्गुरूंनी शिष्याचे अनुभवाचे बोल शांतपणे ऐकून घेतले आणि जो अनुभव सद्गुरूंना आला होता तोच आता शिष्याच्या हृदयी दिसू लागला होता. जसं परिसस्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं, तसं सद्गुरूंच्या कृपाकटाक्षाने, कृपास्पर्शाने शिष्याच्या हृदयातली आत्मज्योत, आत्मज्ञानाची ज्योत प्रज्वलित झालेली आहे. आता पुढे शिष्य काय सांगतोय ते आपण पुढच्या ह्याच्यात बघू. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ.